गव्हाच्या पिठामध्ये मँगोची प्युरी घालून तर बघा चवीला भन्नाट लागणारा पदार्थ, साधारण 8 ते 10 दिवस टिकणारा, छोट्या भुकेसाठी मुलांच्या प्रवासातसुद्धा अशा खमंग पुऱ्या घेऊन जाऊ शकता. चवीला एक नंबर. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक आंबा घेतला आहे. तर इथे बघू शकता आंबा छान असा पिकलेला आहे. अगदी व्यवस्थितपणे याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे आंब्यापासून जी पुरी आपण तयार करून घेणार आहोत ना, चवीला अतिशय खमंग लागते आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही पौष्टिक म्हणून ह्या पुऱ्या देखील खायला देऊ शकता. प्रवासामध्ये देखील या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. साधारण 8 दिवस तरी असेच बाहेर टिकतात या पुऱ्या. तर इथे आंब्याचा सगळा पल्प आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी ते एक पूर्ण आंब्याचा वापर केला आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा पूर्ण पल्प काढून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 4 इलायची घालून घेतल्या आहेत आणि आपल्याला साखर आंबा छान एकत्रित असे स्मूथ पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेतला आहे. अर्ध्या वाटीपेक्षा कमीच म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे एवढा रवा घालून घेतला आहे. रवा इथे बारीक नंबरचा वापरला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक रवा तयार करून घालू शकता. तर आपल्याला ही तयार करून घेतलेली वाटीभर इथे मँगोची प्युरी तयार झाली आहे. तर ही जी प्युरी आहे तर या छान पिठामध्ये मिक्स करत जायची आहे. इथं मी जरासुद्धा पाण्याचा वापर न करता या प्युरीतच आपलं हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा अगदी ओलसर असं दिसत आहे, पण आपण रवा घातल्यामुळे रवा आहे ते पाणी शोषून घेतं. तर आपल्याला जास्तीचं कोरडं पीठ लावायची सुद्धा गरज वाटत नाही. अगदी आपल्याला हलक्या हलक्या हाताने हे पीठ आहे ते छान असं मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पीठ आपलं छान मळत आलं आहे आणि मी दूध किंवा पाण्याचा सुद्धा वापर नाही केला आहे. जर तुम्हाला दूध किंवा पाणी जर घालायचं असेल तर तुम्ही एखाद्या 2 ते 3 चमचे एवढे दूध किंवा पाणीसुद्धा वापरू शकता पीठ मळत असताना. पण मी इथं जे मेजरमेंट घेतलं आहे पिठाचं आणि मँगोच्या प्युरीचं अगदी ते योग्य प्रमाणामध्ये पीठ इथं मळून तयार झालं आहे. तर इथे बघा आपलं पीठ छान असं घट्टसर असा मी इथे गोळा मळून घेतला आहे. जसं आपण पुरी बनवण्यासाठी मळून घेतो तशा पद्धतीचं इथे घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. गोळ्याला दाब देताच मला खूप ताकदीची इथे गरज लागत आहे. अशा पद्धतीने इथं घट्ट असा गोळा मळायचा आहे. जितका छान तुम्ही पिठाचा गोळा तयार करून घ्याल तितक्या छान पुऱ्या खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस सहज असे टिकतात. तर इथे बघा पीठ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं. पीठ आपलं छान भिजलं आहे. तर अगदी कडक असं पीठ झालेलं इथं दिसत आहे. साखरेला जो काही पाणी सुटतं ना ते या रव्यामुळे हे पाणी छान असं शोषून घेतं आणि मग आपलं पीठ जे आहे ना जसं आपल्याला पुऱ्यांना हवं आहे तशा पद्धतीचं इथं पीठ तयार होतं. तर या पिठाचे 3 उंडे तयार करून घेतले आहेत. एक उंडा जो आहे पोलपाटवर ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मी पोलपाटाला तेल न लावताच इथे लाटून घेत आहे. ते बघू शकता जरासुद्धा पोलपाटाला हे पीठ चिकटलं नाही किंवा लाटण्याला सुद्धा हे पीठ चिकटलं नाही. अगदी छान व्यवस्थितपणे हे पीठ लाटून तयार होत दिसत आहे. तर या पुऱ्या आहेत ना प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम. या पुऱ्यांसोबत तुम्ही दहीसोबत खाल्ल्या तरी अतिशय छान किंवा श्रीखंड पुरीसोबत खाल्ल्या तरी या पुरी चवीला अतिशय खमंग अशा लागतात. तर इथे बघा मध्यम जाडीचं इथे मी पोळ्या तयार करून घेतली आहे आणि आपल्याला इथं वाटीच्या किंवा ग्लासाच्या साह्याने याला छान असे गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच एकाच साईजच्या आपल्या इथे पुऱ्या तयार होतील. तर इथे बघू शकता छान आपला इथे गोल अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत. तर आपण हे पीठ एक्स्ट्राचं आहे ते काढून घेणार आहोत आणि एका
परातीमध्ये ठेवून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता पुरीची जाडी अगदी जाड किंवा अगदीच पातळ नाही, मीडियम आकाराची इथे पुरी तयार केली आहे। आणि मग आता आपण या पुऱ्या तळण्यासाठी रेडी झाल्या आहेत। तर इथे बघू शकता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत। गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि एक छोटासा पिठाचा गोळा घालून बघायचा आहे आपलं तेल छान तापलं आहे का। तर बघा तेल आपलं छान तापलं आहे। पिठाचा गोळा घातल्यानंतर लगेचच पिठाचा गोळा वरती आलाय, म्हणजे आपलं तेल पुऱ्यांसाठी अगदी व्यवस्थित छान असं तापलं आहे। तर एक एक करून आपण पुऱ्या सोडून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तेलामध्ये पुरी स्वतःहूनच फुगत आहे। इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा टंब अशा चेंडूसारख्या फुगलेल्या पुऱ्या इथे दिसत आहे। तर इथे बघा थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन रंगाला आले की पुऱ्या आपण तेलामधनं काढून घेणार आहोत। तर पुऱ्यांना रंग फार सुंदर आला आहे। तर याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आहेत ना अशाच तळून घेणार आहोत। तर इथे मी दुसरी बॅच तळून घेत आहे। तर बघू शकता इथे छान आपल्या टंब अशा फुगलेल्या पुऱ्या दिसत आहे। पुऱ्यांना रंग फार सुंदर आला आहे। अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशा पुऱ्या इथे तयार झाल्या आहेत। चवीला तर या पुऱ्या खूप सुंदर अशा लागतात। तर तुम्ही देखील ह्या पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। जर तुम्ही माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा। तर इथे बघू शकता एक पुरी मी तोडून देखील दाखवली आहे। अगदी खुसखुशीत अशी पुरी झाली आहे आणि पुऱ्यांनी जास्तीचं तेल देखील प्यायलं नाही। अगदी व्यवस्थितपणे या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि अशाच या हव्याबंद डब्यामध्ये 8 दिवस तरी साधारण सहज अशा टिकतात। व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। या उन्हाळ्यात ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा। लहान मुलंसुद्धा खूप आवडीने छान असे खातात। बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी घरचे पदार्थ मुलांना नक्कीच करून खाऊ घाला। रव्यामध्ये आमरस घालून तर बघा चवीला भन्नाट लागणारा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ करून बघणार आहोत। तर व्हिडिओमध्येही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी बारीक वाटी रवा घेतला आहे। अगदी 0 नंबरचा रवा असतो तो इथे घेतला आहे। 4 हिरवी इलायची घेतली आहे। इथे साल न काढताच हिरवी इलायची मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आहे। 1 वाटी साखर घेतली आहे। मिक्सरमध्ये बारीक अशी पिठी साखर दळून घ्यायची आहे। तर इथे मी आंबरस करण्यासाठी 4 आंब्याचा रस तयार करून घेणार आहोत। तर त्यावरची सगळी साल काढून घ्यायची आहे। तर बघा आंबा अतिशय सुंदर आहे। तर हा झाडावरचा आंबा आहे आणि फार मस्त असा आंब्याचा वास येत आहे। तर यातील आपला छान गर आपण काढून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी आंब्याचा इथे गर निघाला आहे। तर हा सुद्धा आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक पल्प होईपर्यंत फिरून घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला हे पल्प छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर इथे 1 वाटी रव्यासाठी इथे साधारण 40 ग्रॅम दूध पावडर घेतली आहे आणि इथे आपण साखर घालून घेणार आहोत। जी आपण मिक्सरला दळून घेतलेली साखर होती ती साखर इथे घालून घेणार आहोत। आंबा हा गोड असल्यामुळे इथे मी थोडंसं साखरेचं प्रमाण आहे ते कमी केलं आहे। साधारण 100 ग्रॅम इथे पिठी साखर वापरली आहे। तर मँगोचा पल्प आपला छान निघाला आहे। तर आपण हा मँगोचा पल्प आहे ना यामध्ये घालून घेणार आहोत। तर सगळं असा तर इथे साधारण आंबे छोटे असल्यामुळे मी 4 आंब्याचा प्युरी काढून घेतली होती। तर तुमच्याकडे मोठा आंबा असेल तर 1 आंब्याची प्युरी बस होते। तर आपल्याला हे आंब्याची प्युरी जी आहे ती छान या रव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर यामध्ये पाण्याचा वापर न करता दुधानेच आपल्याला हे रवा आमरस छान असं भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता।
तर यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल सगळं छान या रव्यामध्ये आणि आमरसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ वाटत आहे, पण अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मिश्रण छान असं भिजत घालून ठेवायचं आहे. तर झाकण लावून आपण हे मिश्रण भिजत घालून ठेवणार आहोत. कुकरचं भांडं घ्यायचं आहे. कुकरच्या भांड्याने तेलाला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे. तर अर्ध्या तासाने बघा रव्याने आपलं दूध छान शोषून घेतलं आहे. अगदी थिक असं इथे हे बॅटर तयार झालं आहे. तर इथे एक इनोचं पॅकेट घ्यायचं आहे आणि हे पूर्ण इनोचं पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे. इनो थोडासा फर्मेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एका डायरेक्शननी आपल्याला यामध्ये हा इनो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी फ्लफी असं होईल अशा पद्धतीने इथं मिक्स करून घेणार आहोत. छान फ्लफी झाल्यावर काय करायचं आहे, आपलं तेल लावून घेतलेलं कुकरचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण ओतून घेतल्यानंतर कुकरच्या भांड्याला 2-3-4 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे. गॅसवर कुकर आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे कुकर आपलं छान प्रीहीट झाला आहे. कुकरमध्ये हा केकचा डबा ठेवून घेणार आहोत आणि साधारण 25 ते 30 मिनटं आपल्याला हा आंब्याचा केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. कुकरवरची मी रबर आणि शिटी दोन्हीही काढून घेतली आहे आणि 25 ते 30 मिनटानंतर आपण हे झाकण उघडून बघणार आहोत. सुरुवातीच्या 10 मिनटं गॅस मोठा ठेवला होता आणि त्यानंतर पूर्ण मंद असा ठेवून साधारण 15 ते 30 मिनटं मी इथे हा केक छान बेक करून घेतला आहे. तर इथे बघू शकता केक आपला छान भांड्यातून अगदी अलगदपणे निघाला आहे. केकला रंग फार सुंदर आला आहे. केक असा स्पॉन्जी आणि जाळीदार देखील झाला आहे. तर इथे मी तुम्हाला केक कट करून सुद्धा दाखवते. तर बघू शकता इथे अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा झाला आहे. कोणत्याही मैद्याचा वापर न करता इथे झटपट लहान मुलांसाठी हेल्दी असा इथे केक आपण तयार करून घेतला आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर इथे बघू शकता केक आपला छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा झाला आहे. चवीला तर खूप सुंदर असा हा केक लागतोय. तर लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी तुम्ही अशा पद्धतीचा केक घरी नक्कीच ट्राय करून बघा. साधारण 5 ते 6 दिवससुद्धा टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर 10 ते 15 दिवससुद्धा हा केक टिकतो. रेसिपी आवडली असेल तर माने रेसिपी सोलापूरच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. आंब्याचा सीझन चालू आहे. मुलांसाठी हा हेल्दी केक घरी नक्कीच केला पाहिजे. रेसिपी ही करायला सोपी, खायला सोपी आणि झटपट देखील होते. म्हणून म्हणते मंडळी, जर रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट देखील करायला विसरू नका. आणि असेच आपण आंब्याचे नवनवीन रेसिपीसुद्धा बघणार आहोत. तर समोर असलेले बेल आयकॉनचं बटन नक्कीच प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन सहजसे मिळत राहतील तुम्हाला. मंडळी, उकळत्या दुधामध्ये 2 चमचा रवा आणि अर्धी वाटी आंब्याची प्युरी घालून तर बघा. यूट्यूबवर पहिल्यांदाच इतका चवीला सुंदर लागणारा गोडाचा पदार्थ, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारा मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे मँगो गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारा गुलाबजामुन आज आपण वेगळ्या पद्धतीने मँगोचा प्युरीचा वापर करून घेणार आहोत. तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याची नवनवीन रेसिपी तर कोणताही मैदा खवा न वापरता आंब्यापासून आपण रसरशीत मऊ लुसलुशीत असे गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू. ते मी एक छोटा मध्यम आकाराचा आंबा घेतला आहे. आंब्याची सर्व आतील गर आहेत ते आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघा सगळा गर काढून अर्धी वाटी एवढा गर निघाला आहे. मिक्सरला फिरून घ्यायचा आहे गर. जरासुद्धा पाणी किंवा दूध न घालता आपल्याला हा गर मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. एक पातेलं घ्यायचे. पातेल्यामध्ये 1 वाटी साखर मोजून घ्यायची आहे. 1 वाटीसाठी इथे 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला हे साखरेचं पाणी
साखरेचा पाक तयार होण्यासाठी ठेवायचे. 2 इलायची ते कुटून घेतले आहेत. कुटून घेतलेल्या इलायची आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि साखर आपली लो टू मीडियम गॅस ठेवून छान आपली मंद आचेवर आपल्याला हे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक इथे तयार होत आला आहे. तर ना आता आपण मँगोचे रसरशीत गुलाबजामुन करणार आहोत. त्यात इथे एक कढई गॅसवर ठेवली आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवली आहे. दूध आपलं छान उकळत आलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला दूध छान उकळल्यानंतर 2 चमचा बारीक रवा घालून घ्यायचा आहे. दुधामध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. दुधामध्ये रवा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये तयार करून घेतलेली आंब्याची प्युरी घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची. लो फ्लेमवर आपल्याला हे सतत एकसारखं चमच्याने हलवून घ्यायचे आहे. जोपर्यंत या पिठाचा एक छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान आंबा आणि रवा छान मिक्स करत जायचं आहे. यामध्ये 4 ते 5 चमचे एवढे मी दूध पावडर घालून घेतली आहे आणि छान आपल्याला पावडरसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे. जरासुद्धा तळाशी न लागता इथे आपल्याला हे छान पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तर जास्तीचा वेळ नाही घेता अगदी झटपट अशी रेसिपी तयार होते. तर इथे साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपलं हे पीठ जे आहे ते घट्ट होत आलेलं दिसत आहे. पीठ छान घट्ट झालं की गॅस बंद करून घ्यायचा. इथे बघू शकता तुम्ही थोडंसं पीठ मला जरासं पातळ वाटतंय म्हणून मी यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे मिल्क पावडर घालून घेत आहे. म्हणजे पीठ आहे ना आपलं अगदी व्यवस्थितपणे होईल. जर तुमचं पीठ जरा जास्तीचंच पातळ झालं असेल तर गॅसवर पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी पीठ शिजवून घेऊ शकता. त्याने देखील पीठ आपलं छान घट्ट होतं. पीठ शिजवूनच घ्यायचं नसेल तर थोडीशी मिल्क पावडर किंवा गव्हाचं पीठ 1 चमचा ॲड करू शकता आणि याने सुद्धा आपले हे जे गुलाबजामुन आहेत ते अगदी व्यवस्थित अगदी माव्यासारखे आपले इथे गुलाबजामुन लागतात. तिथे गुलाबजामुनचं अगदी व्यवस्थितपणे झालं. सगळे गुलाबजामुन मी छान असे वळून घेतले आहेत गोल असे. तर इथे बघू शकता गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. गॅसची फ्लेम पूर्ण अशी लो ठेवली आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे जे आहेत ना गुलाबजामुन मँगोचे ते छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला बघा जरासुद्धा गुलाबजामुन घातल्यानंतर चमच्याचा इथे मी जराही वापर केला नाही. तेलामध्येच आपली कढई छान फिरवून घेत आहे. अगदी हळुवारपणे कढई फिरवायची नाहीतर तेल उडण्याची हातावर शक्यता असते. तर इथे बघू शकता हळूहळूपणे आपले जे गुलाबजामुन आहेत ते तेलातून हलके हलके अगदीच वर आल्यासारखे दिसत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुनला जरासुद्धा चमचा न लावता सुरुवातीला छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा छान आपले तेलामध्ये एक बाजू फ्राय झाल्यानंतरच मी चमचा लावून घेतला आहे. तर इथे बघा तेलामध्ये आपले गुलाबजामुन आहेत ते व्यवस्थितपणे फ्राय झाले आहेत. कुठेही फाटले नाही आहेत किंवा तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी चपटे देखील झाले नाहीत. छान असे गोल मस्त सोनेरी रंगाला येऊपर्यंत आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे. तर इथे बघू शकता मँगोचे गुलाबजामुन आपले तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने आपण गुलाबजामुन तयार करून घेणार आहोत. तर एक गोष्ट सांगायची राहिली, गुलाबजामुनचं पीठ मळत असताना दूध पावडर आणि मी त्यामध्ये चिमूटभर एवढी बेकिंग पावडरसुद्धा घातली होती. त्याने कसे आहेत ना आपले हे गुलाबजामुन अगदी मऊ लुसलुशीत आतून होतात. साखरेच्या पाक्यामध्ये घातल्यानंतर हलके फुलके होतात. साखरेचा पाक देखील सहजपणे शोषून घेतात. म्हणून इथे बेकिंग सोडा देखील मी या गुलाबजामुनमध्ये घातला आहे. 3 तास झाले आहे. तिथे बघू शकता सगळा पाक जो आहे गुलाबजामुनने शोषून घेतला आहे. अगदी व्यवस्थितपणे गोल असे गुलाबजामुन आणि फुगलेले असे दिसत आहेत. पाक अगदी आतपर्यंत शोषून घेतला आहे गुलाबजामुनने. जर असे आंब्याचे गुलाबजामुन घरी करचाल ना तर तुम्ही मार्केटचे विसरूनच जाईल खायला. चवीला इतके टेस्टी आणि मँगो फ्लेवरचे गुलाबजामुन आजपर्यंत कोणीही न दाखवलेली रेसिपी इथे मी दाखवली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर एक गुलाबजामुन तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर किती बघू शकता रंग फार गुलाबजामुनला छान आला आहे. अगदी स्पॉन्जी आणि मऊसूद असा झाला आहे. अगदी हलका असा झाला आहे. तर आतमध्ये सुद्धा जाळी तयार झाली आहे गुलाबजामुनच्या. तर आंब्याच्या सीझनमध्ये ही गुलाबजामुन रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा.
तर लहानांपासून ते मोठ्यांना आवडणारी गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. दुसरा देखील गुलाबजामुन मी तोडून दाखवते. अगदी रसरशीत आणि आतपर्यंत रस असा भरलेला दिसत आहे. तर ही रेसिपी खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर इथे कोणताही मैदा, खवा कोणताच वापर न करता आपले इथे घरगुती पद्धतीचे मँगोचे गुलाबजामुन इथे तयार झाले आहेत. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.